मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजच मला माहिती मिळते नागपूरला सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारची वक्तव्य केलं, घोषणा केली. आणि मला असं वाटतं की आम्हा सर्व शिवसैनिकांचं पण तेच मत आहे आता की पक्ष म्हटला की पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना संधीच मिळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलंही मागचं एकमेकावर कुरघोडी करणं किंवा टीका करणं हे काही संबंध नाही या विषयाचा. शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे आणि ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकदही कळणार नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सगळे लोक टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल. आता सुद्धा मी इथं जे आलोय ते LICच्या लोकाधिकार समितीचं सुवर्ण महोत्सव आहे. त्या सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचं वाक्य छान आहे LICचं, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. असं त्याचा अर्थ नाहीये. प्रश्न असा आहे की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती. आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती. आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडत करत बसला तर त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाहीत. त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं. आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे. नाही, संबंध तो नाहीये. त्याच्या पूर्वीपासून हा विचार बरेच दिवस सुरू आहे. कारण हे सगळ्यामध्ये घोळात घोळ. मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसैनिक, एकटे लढलो असतो तरी 20 पेक्षा अधिक आलो असतो. विसरू नका, उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं. हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते. 63 आमदार या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले होते. तो अनुभव गाठीशी आहे, तो लक्षात घेता शिवसेना निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आदरणीय उद्धवजींबद्दलची प्रचंड सद्भावना आहे. आणि काही शंका त्यांच्या असतात तर त्या शंकांचं निरसन एकटं लढलं का आपोआप होऊन जातं. महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, सत्तेत आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत आणि त्यामुळे एकत्रित जाण्याचा प्रचार करणार आहेत. तर सतत होऊन असं वाटतं की ज्या प्रकारे युती एकत्र होती तर ताकद जास्त होईल, एकत्र वाटला तर ती ताकद विभागली जाईल आणि मतांचं विभाजन नाही. असं काही नाही. शिवसेनेची ताकद अगोदरही होती. शिवसेना महापालिकेवर जवळजवळ किती वर्षे, 85 पासून तर अधिराज्य करते शिवसेना. तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो? तेव्हाही नव्हतो ना. एकाच वेळेला भाजपाबरोबर युती झाली, ती झाली नाही बऱ्याच वेळेला. ठीक आहे ना. मराठी माणसाचं अस्मिता, अस्तित्व, महाराष्ट्राचा धर्म आज बुडीत आहे. आता सध्या सारच विकलं गेलंय, भ्रष्टाचार टोकाचा आहे. आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो. त्याला आव्हान देण्याची गरज आहे. आणि ते आता महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांची एकता दाखवणं, महाराष्ट्र धर्म दाखवणं, त्यासाठी निवडणूक